हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द ऑनलाईन क्लासेस. पहा, रोटेशनल डायनॅमिक्सला आपण कंटिन्यू करत आहोत. त्यामध्ये आपण सर्क्युलर मोशनचा पार्ट कंप्लीट केला होता आणि रोटेशनल मोशनच्या पार्ट मध्ये आपण मोमेंट ऑफ इनर्शियाची कन्सेप्ट डिटेल मध्ये स्टडी केली होती. ठीक आहे. त्यामध्ये पॅरलल ऍक्सिस थेरम, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम, त्यानंतर जे रेग्युलर जॉमेट्रिक शेप असणाऱ्या बॉडीज आहेत, जसं की एखादा युनिफॉर्म रॉड असेल किंवा रिंग असेल किंवा डिस्क असेल, अशा बॉडीज साठीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करण्यासाठीची इंटिग्रेशनची मेथड आपण स्टडी केली होती. आज आपण रोटेशनल मोशन मधलीच एक नवीन कन्सेप्ट स्टडी करणार आहोत, दॅट इज द रेडियस ऑफ गायरेशन. व्यवस्थित समजून घ्यायची. ठीक आहे. एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे रेडियस ऑफ गायरेशन. ओके. पहा, आपण ज्या रेग्युलर जॉमेट्रिक शेप असणाऱ्या बॉडीज असतात, जसं की रिंग, डिस्क वगैरे किंवा रॉड वगैरे असेल, अशा प्रकारच्या रेग्युलर जॉमेट्रिक शेपच्या बॉडीजसाठी थेरॉटिकली आपण इंटिग्रेशनच्या मेथडचा यूज करून मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करत असतो. मात्र समजा अशा प्रकारच्या इरेग्युलर शेपच्या बॉडीज जर असतील तर या बॉडीजचं आपण इंटिग्रेशन घेऊ शकत नाही. इंटिग्रेशनची लिमिट आपण ठरवू शकत नाही. अशा बॉडीजचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय करावा लागतो, प्रॅक्टिकली आपण फाइंड आउट करतो. अशा बॉडीजचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कसा फाइंड आउट करतो, प्रॅक्टिकली. पहा, या ज्या बॉडीज आहेत या इंटिग्रेबल नाहीयेत, म्हणजे यांना रेग्युलर जॉमेट्रिक शेप नसल्यामुळे आपण थेरॉटिकली इंटिग्रेशनच्या मेथडचा यूज करून यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करू शकत नाही. मग लक्षात घ्या, रेडियस ऑफ गायरेशनची कन्सेप्ट आपल्याला इथं यूज करायची आहे. अशा बॉडीजचा मोमेंट ऑफ इनर्शिया प्रॅक्टिकली फाइंड आउट करावा लागेल. आपल्याला माहितीये मोमेंट ऑफ इनर्शिया दोन फॅक्टर्स वरती डिपेंड असतो. पहिला फॅक्टर म्हणजे त्या बॉडीचं मास आणि दुसरा फॅक्टर म्हणजे त्या मासचं ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या अबाउटचं डिस्ट्रीब्युशन. मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या दोन फॅक्टर्स वरती डिपेंड असतो, त्या ऑब्जेक्टचं मास आणि तो ऑब्जेक्ट ज्या ऍक्सिसच्या अबाउट रोटेट होत आहे त्या ऍक्सिसच्या अबाउट त्या मासचं नेमकं डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारे झालेलं आहे, या दोन फॅक्टर्स वरती त्या ठिकाणी आपल्याला माहितीये मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड असतो. मग रेडियस ऑफ गायरेशनची कन्सेप्ट नेमकी काय आहे ते आता समजून घेऊयात. ठीक आहे. पहा, समजा ही जी बॉडी मी इथं कन्सिडर केलेली आहे इरेग्युलर शेपची, ही या ऍक्सिसच्या अबाउट काय होत आहे, रोटेट होत आहे. आणि या बॉडीचं टोटल मास जे आहे ते कॅपिटल एम आहे. मात्र व्यवस्थित लक्षात घ्या, ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून या बॉडीवरती असलेले वेगळे वेगळे पॉइंट्स वेगवेगळ्या डिस्टन्स वरती आहेत. पहा, या बॉडीचं टोटल मास एम आहे, मात्र या बॉडीचं जे मासचं डिस्ट्रीब्युशन आहे ते अनयुज्युअल आहे. ठीक आहे. म्हणजे काय, तर ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून बॉडीवरती असलेले जे डिफरंट पॉइंट्स आहेत ते डिफरंट पॉइंट्स डिफरंट डिस्टन्सेस वरती आहेत. मग अशा कंडिशन मध्ये आपल्याला रेडियस ऑफ गायरेशनची कन्सेप्ट यूज करावी लागते. अशा कंडिशन मध्ये आपल्याला रेडियस ऑफ गायरेशनची कन्सेप्ट यूज करावी लागते. ती कशा प्रकारची, लक्षात घ्या. रेडियस ऑफ गायरेशनला जनरली के या सिम्बॉलनं डिनोट केला जातो. रेडियस ऑफ गायरेशनला कशानं डिनोट केलं जातं, के या सिम्बॉलनं डिनोट केलं जातं. आता समजा हे बॉडीचं जेवढं मास आहे तेवढं टोटल मास या एका पॉइंटला डिस्ट्रीब्युट आहे, कॅपिटल एम, आणि ऍक्सिस ऑफ रोटेशन इथं आहे अशा प्रकारचा. ठीक आहे. लक्षात घ्या व्यवस्थित. सो या बॉडीचं टोटल मास एम जे आहे, एंटायर मास, ते आपण एकाच पॉइंटला कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे असं कन्सिडर केलं आणि ज्या पॉइंटचं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं काहीतरी डिस्टन्स असणार आहे, हा ऍक्सिस ऑफ रोटेशनवरचा पॉइंट आहे. ओके. किंवा ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे, याच्या भोवती हा पॉइंट जो आहे तो रोटेट होतोय, ज्याचं मास किती आहे, कॅपिटल एम. किती आहे, कॅपिटल एम. मग आणि या दोन्ही कंडिशन मध्ये, म्हणजे या कंडिशन मध्ये तुम्ही कॅल्क्युलेट केलेला मोमेंट ऑफ इनर्शिया आणि जेव्हा त्या बॉडीचं टोटल मास एका सिंगल पॉइंटला कॉन्सन्ट्रेट झालेला आहे तेव्हा कॅल्क्युलेट केलेला मोमेंट ऑफ इनर्शिया दोन्ही जर सेम येत असतील तर ते जे डिस्टन्स असणार आहे, ज्या डिस्टन्सला ते मास कॉन्सन्ट्रेट झालंय त्याला रेडियस ऑफ गायरेशन म्हणायचं. ठीक आहे. याला डिफाईन करूयात. पहा, रेडियस ऑफ गायरेशन इज द डिस्टन्स. रेडियस ऑफ गायरेशन इज द डिस्टन्स at which
entire mass of the body is supposed to be concentrated. Entire mass of the body is supposed to be concentrated such that moment of inertia of the body remains constant, unchanged. लक्षात येते का? पहा, रेडियस ऑफ गायरेशन एक अशा प्रकारचं डिस्टन्स आहे ज्या डिस्टन्सला बॉडीचं सगळंच्या सगळं मास ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून कॉन्सन्ट्रेट झालंय असं आपण कन्सिडर केल्यानंतर सुद्धा त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया जेवढा आहे तेवढाच राहिला तर आपण त्याला त्या डिस्टन्सला रेडियस ऑफ गायरेशन असं म्हणतो. कारण लक्षात घ्या, हे मास m आहे, मास मल्टिप्लाइड बाय डिस्टन्स म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन, त्याचा स्क्वेअर घेतला तर काय मिळेल? मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि या बॉडीचा तुम्ही प्रॅक्टिकली फाइंड आउट केलेला जर मोमेंट ऑफ इनर्शिया आय असेल आणि एम के स्क्वेअर न कॅल्क्युलेट केलेला मोमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा आय असेल तर या के ला रेडियस ऑफ गायरेशन म्हणायचं. पहा, आपण सेंटर ऑफ मास मध्ये सुद्धा अशा प्रकारचं कन्सिडरेशन केलं होतं. ठीक आहे, आपण सेंटर ऑफ मास मध्ये सुद्धा अशा प्रकारचं कन्सिडरेशन केलं होतं की आपण एका सिंगल पॉइंटला त्या बॉडीचं टोटल मास कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे असं कन्सिडर करत होतो. तशाच प्रकारचे रेडियस ऑफ गायरेशन काय आहे? एक डिस्टन्स आहे ज्या डिस्टन्स वरती ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून बॉडीचं सगळंच्या सगळं मास कॉन्सन्ट्रेट झालं आहे असं कन्सिडर केल्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये कोणताही बदल झालेला आपल्याला जाणवणार नाही. ते डिस्टन्स म्हणजे त्या बॉडीचा काय असतो? रेडियस ऑफ गायरेशन असतो. ठीक आहे, परत एकदा रिपीट करतो बघा. माझ्याकडे एक इरेग्युलर शेपची बॉडी आहे ज्या बॉडीचं मास m आहे. त्या बॉडीचा प्रॅक्टिकली फाइंड आउट केल्यानंतर मला जो मोमेंट ऑफ इनर्शिया मिळालेला आहे तो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे I. आता मी असं कन्सिडर केलं की त्या बॉडीचं टोटल मास ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून त्या बॉडीचं टोटल मास ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून एका सर्टन डिस्टन्स वरती कॉन्सन्ट्रेटेड झालंय, जेणेकरून हा मोमेंट ऑफ इनर्शिया मात्र चेंज झालेला नाहीये. तर ते आपण कन्सिडर केलेलं डिस्टन्स, ज्या डिस्टन्सला टोटल मास कॉन्सन्ट्रेट झालाय असं आपण कन्सिडर करतो विदाउट चेंजिंग द मोमेंट ऑफ इनर्शिया, ते डिस्टन्स म्हणजे त्या बॉडीची काय असते? रेडियस ऑफ गायरेशन असते. ठीक आहे, हे व्यवस्थित समजलं असेल तर आणखी एका एक्झाम्पल तुम्हाला हे आणखी चांगल्या प्रकारे समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. पहा, आपल्याला काही रेग्युलर शेपच्या बॉडीजचा मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती आहे. काही रेग्युलर शेपच्या बॉडीजचा काय माहित आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया माहित आहे. आपण ते रिंग साठी, डिस्क साठी वगैरे आपण ते कॅल्क्युलेट केलं होतं. ठीक आहे, सो समजा मी एक रॉड कन्सिडर केला अशा प्रकारचा. काय कन्सिडर केला? हा रॉड कन्सिडर केला आणि या रॉडच्या कंडिशन मध्ये आपल्याला माहितीये याच्या लेंथला परपेंडिक्युलर असलेला जर ऍक्सिस तुम्ही घेतला आणि या रॉडचं टोटल मास समजा m आहे तर या ऍक्सिसच्या अबाउट या रॉडचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असतो दॅट इज नथिंग बट द ml स्क्वेअर डिवायडेड बाय 12. इथं l म्हणजे या रॉडची काय असते? लेंथ असते. l म्हणजे या रॉडची काय असते? लेंथ असते. ओके, आता मी काय कन्सिडर केलं? या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून त्या रॉडचं सगळंच्या सगळं मास कॅपिटल M एवढं पूर्ण मास k एवढ्या डिस्टन्स वरती कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे, मात्र मोमेंट ऑफ इनर्शिया तोच आहे. ओके, सो हे जो k असणार आहे तो रॉडचा काय असेल? रॉडची काय असेल? रेडियस ऑफ गायरेशन. म्हणजे इथं या कंडिशन मध्ये जर तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट केला तर तो काय येईल? mk स्क्वेअर येईल. म्हणजे लक्षात घ्या, मासचं अशा प्रकारे डिस्ट्रीब्युशन झालेलं असताना जेव्हा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट केला तो ml स्क्वेअर बाय 12 आला आणि तुम्ही टोटल मास k एवढ्या डिस्टन्स वरती कॉन्सन्ट्रेट झालेला आहे असं कन्सिडर केल्यानंतर फॉर्म्युल्यानं जो मोमेंट ऑफ इनर्शिया आला मास इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर तो mk स्क्वेअर. जर हा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि हा मोमेंट ऑफ इनर्शिया सेम असतील तर या k ला रेडियस ऑफ गायरेशन म्हणायचं. काय म्हणायचं? k ला रेडियस ऑफ गायरेशन. म्हणजे काय? तर ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं असं डिस्टन्स ज्या डिस्टन्स वरती बॉडीचं टोटल मास कॉन्सन्ट्रेट झालंय असं आपण कन्सिडर करतो, जेणेकरून मोमेंट ऑफ इनर्शियात कोणताच चेंज होणार नाही. मग या दोघांना जर मी इक्वेट केलं तर मला मिळेल mk स्क्वेअर इक्वल्स टू ml स्क्वेअर डिवायडेड बाय 12. हा m आणि m कॅन्सल झाला तर k इक्वल्स टू मला मिळेल
L डिवायडेड बाय रूट 12. के इक्वल्स टू काय मिळेल, के चा स्क्वेअर इक्वल्स टू एल स्क्वेअर बाय 12 आहे, म्हणजे के इक्वल्स टू मिळेल एल डिवायडेड बाय रूट 12. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशनची ही कन्सेप्ट आहे. ओके, सो सिंपल आहे. जसं थोडं तुम्हाला सेंटर ऑफ मासची जी कन्सेप्ट आपण स्टडी केली होती त्याला आणखी एकदा चांगल्या प्रकारे रिवाइज करा आणि व्यवस्थित समजून घ्या. सो एक डिस्टन्स आहे आपण कन्सिडर केलेलं, ज्या पॉइंटला आपण असं कन्सिडर केलं की ज्या डिस्टन्सला ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून बॉडीचं टोटल मास कॉन्सन्ट्रेट झालेला आहे, मात्र मोमेंट ऑफ इनर्शिया तोच आहे, असं डिस्टन्स. कसं डिस्टन्स फाइंड आउट करायचंय, असं डिस्टन्स ज्या डिस्टन्स वरती आपण टोटल मास कन्सिडर केल्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शियात कोणता चेंज होणार नाही, असं डिस्टन्स म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन. ठीक आहे. सो आय होप यू अंडरस्टूड दिस कन्सेप्ट. ओके, पहा पॅरलल ऍक्सिस थेरम आणि परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरमचा पार्ट आपण जेव्हा कंप्लीट केला तेव्हा रेडियस ऑफ गायरेशनचा पार्ट आपला शिल्लक राहिला होता, त्याला आपण कंप्लीट केलेला आहे. आता पुढचा पॉइंट आपल्याला जो स्टडी करायचा आहे, याच्यामध्ये पुढचा पॉइंट जो स्टडी करायचा आहे दॅट इज नथिंग बट द अँग्युलर मोमेंटम. कोणता पॉइंट स्टडी करायचा आपला, अँग्युलर मोमेंटमचा पॉइंट आपण स्टडी करणार आहोत. ठीक आहे. पहा 11th स्टँडर्डच्या लॉज ऑफ मोशन मध्ये आपण लिनियर मोमेंटमचा स्टडी केला होता. 11th स्टँडर्ड लॉज ऑफ मोशन मध्ये आपण लिनियर मोमेंटमचा स्टडी केला होता, ज्याला पी या सिम्बॉलनं डिनोट करतात आणि त्याचा फॉर्म्युला m इंटू व्ही म्हणजे मास इंटू व्हेलॉसिटी असा असतो. पहा आपण काही क्वांटिटीज पाहिल्या होत्या ज्यांच्या इक्विव्हॅलंट क्वांटिटीज म्हणजे लिनियर मध्ये असणाऱ्या क्वांटिटीज आणि त्यांच्या अँग्युलर मध्ये असणाऱ्या म्हणजे रोटेशनल मोशन मध्ये असलेल्या इक्विव्हॅलंट फिजिकल क्वांटिटीज. इक्विव्हॅलन्स, ठीक आहे, सेम काम करणाऱ्या. जसं की फॉर एक्झाम्पल इकडं फोर्स असतं लिनियर मध्ये, तर रोटेशनल मध्ये टॉर्क असतो. ओके, त्यानंतर इकडं ऍक्सेलरेशन असतं लिनियर ऍक्सेलरेशन, तर इकडं काय असतं अँग्युलर ऍक्सेलरेशन असतं. इकडे काय असतं अँग्युलर ऍक्सेलरेशन असतं. अशा प्रकारची ही अनालॉजी आहे. ठीक आहे. इक्विव्हॅलन्स म्हणण्यापेक्षा आपण त्याला अनालॉगस फिजिकल क्वांटिटीज म्हणूयात. अनालॉगस म्हणजे लिनियर मोशन मध्ये फोर्सचं जे काम आहे रोटेशनल मोशन मध्ये ते काम कोणाचं आहे, टॉर्कचं. सो या लिनियर मोशन मधल्या क्वांटिटीज साठी अँग्युलर मोशन मधल्या म्हणजेच रोटेशनल मोशन मधल्या या अनालॉगस फिजिकल क्वांटिटीज आहेत. त्याचप्रमाणे आपण जी लिनियर मोमेंटम स्टडी केलं होतं, ठीक आहे, आपण जे ह्या क्वांटिटीज मी सगळ्या तुम्हाला ऑलरेडी लिहून दिलेल्या आहेत. अनालॉगस फिजिकल क्वांटिटीज लिनियर मधल्या आणि अँग्युलर मधल्या म्हणजेच रोटेशनल मधल्या. सो लिनियर मोमेंटम साठीची जी अनालॉगस फिजिकल क्वांटिटी रोटेशनल मोशन मध्ये आहे दॅट इज नथिंग बट द अँग्युलर मोमेंटम. लिनियर मोमेंटम मध्ये असणारी जी फिजिकल क्वांटिटी आहे, लिनियर मोशन मध्ये जी फिजिकल क्वांटिटी आहे लिनियर मोमेंटम, त्याची अनालॉगस फिजिकल क्वांटिटी आपल्याला स्टडी करायची आहे दॅट इज द अँग्युलर मोमेंटम. लक्ष द्या. जसं पहा लिनियर मोशन मध्ये डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन, फोर्स, मोमेंटम या क्वांटिटीज होत्या. तसंच रोटेशनल मोशन मध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ऍक्सेलरेशन, टॉर्क, अँग्युलर मोमेंटम या क्वांटिटीज आहेत. या एक दुसऱ्यांच्या अनालॉगस फिजिकल क्वांटिटीज असतात. सो आपण आता जी स्टडी करणार आहोत ती अँग्युलर मोमेंटम, आपण आता जी स्टडी करणार आहोत ती अँग्युलर मोमेंटम ही लिनियर मोशन मधल्या लिनियर मोमेंटमशी अनालॉगस असणारी फिजिकल क्वांटिटी आहे. ओके, सो पहा आता त्याचा मी एक फॉर्म्युला तुम्हाला सांगतोय. इट इज डिनोटेड बाय एल. जसं लिनियर मोमेंटम पी न डिनोट केलं जातं, अँग्युलर मोमेंटम एल न डिनोट केलं जातं. And that L, that is the angular momentum, is a vector, and that is the cross product of R and P. हा त्याचा फॉर्म्युला आहे ऍक्च्युली. वेअर P is linear momentum. अँग्युलर मोमेंटमचा जो फॉर्म्युला आहे R क्रॉस P, तिथं P म्हणजे काय आहे लिनियर मोमेंटम and P bar is a linear momentum vector and R bar is the position vector. R bar is the position vector from axis of rotation. From axis of rotation.
मग याचा जर मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करायचा असेल तर हा येईल आर पी, क्रॉस प्रोडक्ट असतो म्हणजे काय असतो, साइन ऑफ थिटा, साइन ऑफ थिटा. अँड इफ थिटा इक्वल्स टू 90 डिग्री, जर आर आणि पी मधला अँगल 90 डिग्री असेल म्हणजे हे दोघं एकमेकांना परपेंडिक्युलर असतील, तर एल इक्वल्स टू येईल आर पी, कारण साइन 90 ची व्हॅल्यू 1 असते. सो हा झाला जेव्हा आर आणि पी एकमेकांना परपेंडिक्युलर असतात तेव्हाचा लिनियर एलचा म्हणजेच अँग्युलर मोमेंटमचा मॅग्निट्यूड. पहा, अँग्युलर मोमेंटम इज द अॅनालॉगस टर्म फॉर द लिनियर मोमेंटम. त्यानंतर त्याचा जो फॉर्म्युला असतो, इट इज अ क्रॉस प्रोडक्ट ऑफ पोझिशन वेक्टर ऑफ द पॉइंट फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन अँड द लिनियर मोमेंटम. या दोघांचा तो क्रॉस प्रोडक्ट आहे. म्हणजे त्याला मॅग्निट्यूडच्या टर्म्स मध्ये लिहिताना आपल्याला लिहावं लागेल एल इक्वल्स टू आर पी साइन थिटा. स्केलर्स वेक्टर्स मध्ये आपण हे स्टडी केलं होतं. आणि जर आर आणि पी म्हणजे पोझिशन वेक्टर आणि लिनियर मोमेंटम हे जर एकमेकांना परपेंडिक्युलर असतील म्हणजे त्यांच्यातला अँगल जर 90 डिग्री असेल तर एल ची व्हॅल्यू आर पी येते, जे त्याचं मॅग्निट्यूड आहे. ठीक आहे. सो याला व्यवस्थित पहिल्यांदा नोट डाऊन करून घ्या. याच्या पुढचा पार्ट आपण लगेच डिस्कस करूया. आता आपल्याला या अँग्युलर मोमेंटम साठीचं एक डेरिव्हेशन पाहायचे. ठीक आहे. जसं आपल्याकडे लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला आहे मास इंटू व्हेलॉसिटी, तसं अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला डिराईव्ह करण्यासाठी एक डेरिव्हेशन आपल्याला स्टडी करायचे. त्यासाठी मी एक इरेग्युलर शेपची बॉडी कन्सिडर करतोय. ठीक आहे. अशा प्रकारची एक इरेग्युलर शेपची बॉडी आहे आणि हा ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे. या ऍक्सिसच्या भोवती ती रोटेट होत आहे. नाव फॉर दी कन्व्हिनियन्स साठी आपण काय कन्सिडर करणार की ही जी बॉडी आहे इट इज डिवायडेड इंटू एन नंबर ऑफ पार्टिकल्स. ठीक आहे. मग हा पार्टिकल आहे फर्स्ट, ज्याचं मास m1 आहे. हा पार्टिकल सेकंड, याचं मास m2 आहे. सच दॅट हा nth नंबरचा पार्टिकल आहे ज्याचं मास mn आहे. हे आपण ऑलरेडी बऱ्याच वेळेस केलेले. याचा पोझिशन वेक्टर ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं याचं जे डिस्टन्स असणार आहे हे r1 आहे. याचा ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचा डिस्टन्स समजा r2 आहे आणि याचा ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचा डिस्टन्स समजा rn आहे, म्हणजेच पोझिशन वेक्टर. आता लक्षात घ्या, ही बॉडी जेव्हा रोटेट होणार आहे, ही m मास असलेली बॉडी जेव्हा रोटेट होणार आहे, समजा ही बॉडी रोटेट होत आहे अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगानं. ही बॉडी रोटेट होत आहे अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगानं. सो रोटेशनल मोशन मध्ये एखादी बॉडी असताना त्या बॉडीवरती असलेला प्रत्येक पॉइंट हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतो, हे आपल्याला माहिती आहे. एखादी बॉडी रोटेशनल मोशन मध्ये असताना त्या बॉडीवरती असलेला प्रत्येक पॉइंट सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो, ज्या सगळ्यांची अँग्युलर व्हेलॉसिटी सेम असते, मात्र लिनियर व्हेलॉसिटी वेगळी असते. लिनियर व्हेलॉसिटी कशी असते, वेगळी असते. मग याची लिनियर व्हेलॉसिटी अशा प्रकारे इकडे असणार आहे. ठीक आहे. समजा याची लिनियर व्हेलॉसिटी आहे v1, याची लिनियर व्हेलॉसिटी आहे v2, याची लिनियर व्हेलॉसिटी काय असणार आहे समजा vn, अशा प्रकारे. सो इथं लक्षात घ्या, यांच्या ज्या व्हेलॉसिटीज आहेत लिनियर व्हेलॉसिटीज पार्टिकल्सच्या, त्यांची मासेस आहेत समजा m1, m2, अप टू mn. त्या पार्टिकल्सची मासेस आहेत आणि त्यांचे पोझिशन वेक्टर्स आहेत r1, r2, अप टू rn आणि त्यांच्या लिनियर व्हेलॉसिटीज आहेत v1, v2 अप टू vn पर्यंत. ठीक आहे. मात्र सगळ्यांची अँग्युलर व्हेलॉसिटी सेम असणार आहे. मात्र लिनियर व्हेलॉसिटीज वेगळ्या असणार आहेत. नाव लक्षात आले पहा, एक बॉडी आहे ज्या बॉडीचं टोटल मास कॅपिटल M आहे. आपण ती बॉडी n नंबर ऑफ पार्टिकल्स पासून बनलेली असं कन्सिडर केलं, ज्यातल्या प्रत्येक पार्टिकलचं मास वेगवेगळं m1, m2, m3, m4 अशा प्रकारे अप टू mn, आणि ज्यांचे पोझिशन वेक्टर्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन आहेत r1, r2, r3 अप टू rn, ज्यांच्या लिनियर व्हेलॉसिटीज वेगवेगळ्या आहेत v1, v2, v3 अप टू vn, मात्र सगळ्यांची अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा ही सेम असणार आहे. ठीक आहे. तर इथपर्यंतचा पार्ट आपण त्यांच्या क्वांटिटीज बद्दल डिस्कशन केलं. आता जो पार्टिकल नंबर 1 असेल त्याची लिनियर मोमेंटम p1 काय असेल, इट इज अ m1 v1.
सिमिलरली जो पार्टिकल नंबर सेकंड असेल त्याची लिनियर मोमेंटम काय असेल, दॅट इज m2v2 अप टू असं जर आपण कन्सिडर केलं तर nth नंबरच्या पार्टिकलची लिनियर मोमेंटम pn असेल mnrn अशा प्रकारे. ठीक आहे, या झाल्या त्यांच्या लिनियर मोमेंटम. आता लक्षात घ्या, सॉरी इथं व्हेलॉसिटी येईल mn आता आपण आताच एक फॉर्म्युला पाहिला, इथं पहा लिनियर व्हेलॉसिटीची जी डायरेक्शन असते तीच लिनियर मोमेंटमची डायरेक्शन असते. म्हणजे या कंडिशन मध्ये पोझिशन वेक्टर आणि लिनियर मोमेंटम हे एकमेकांना परपेंडिक्युलर असल्यामुळे एलचा जो फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे तो डायरेक्टली आर इंटू पी यूज करू शकतो आपण. मग असं जर कन्सिडर केलं तर फर्स्ट पार्टिकल साठी L1 काय येणार आहे, इट इज R1 P1 म्हणजेच हा R1 ऍज इट इज P1 च्या जागी काय येईल M1 V1. P1 च्या जागी काय येईल M1 V1. ठीक आहे, आता पुढचं सेकंड पार्टिकल साठी L2 इक्वल्स टू R2 P2 म्हणजेच हे येईल R2 M2 V2. ओके, परत अप टू असं nth नंबरच्या पार्टिकल साठी Ln येईल RP इंटू RN PN. सो इट इज इक्वल्स टू RN मल्टिप्लाइड बाय MN इंटू VN. काय केलं, L इक्वल्स टू RP फॉर्म्युला यूज केला आणि P च्या जागी त्या पार्टिकलच्या लिनियर मोमेंटमला आपण पुट केलं. बट वी नो दॅट V इक्वल्स टू काय असतं R ओमेगा. V इक्वल्स टू काय असतं R ओमेगा. मग याचा जर विचार केला तर V1 इक्वल्स टू काय येईल R1 ओमेगा. ओमेगा 1 लिहायचं नाही कारण ओमेगा सगळ्यांसाठी सेम आहे. V2 इक्वल्स टू येईल R2 ओमेगा. असं आपण nth पार्टिकल साठी जर कन्सिडर केलं तर ते येईल RN ओमेगा. ठीक आहे, व्यवस्थित याला नोट डाऊन करून घ्या. पहिल्यांदा काहीच नाही केलं, पहा आपण n नंबर ऑफ पार्टिकल्स पासून ती बॉडी बनलेली असं कन्सिडर केलं. त्यांचे मासेस M1 M2 M3 अप टू Mn पर्यंत त्या ठिकाणी लिहिले. त्यांचे पोझिशन वेक्टर्स त्या ठिकाणी दाखवलेत, व्हेलॉसिटीज इथं दाखवलेल्या आहेत. मग काय केलं आपण, पहिल्यांदा त्या पार्टिकलच्या लिनियर मोमेंटमचे फॉर्म्युले लिहिले. म्हणजे फर्स्ट पार्टिकल साठी लिनियर मोमेंटम P1 इक्वल्स टू M1 V1, सेकंड पार्टिकल साठी लिनियर मोमेंटम P2 इक्वल्स टू M2 V2 असं केलं. मात्र आपल्याला माहितीये, आताच आपण स्टडी केलं की जेव्हा R आणि V म्हणजेच R आणि P, जी V ची डायरेक्शन असते तीच P ची असते कारण M ला डायरेक्शन नसते. R आणि V एकमेकांना परपेंडिक्युलर, R आणि V जर एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर L चा फॉर्म्युला असतो R इंटू P. मग फर्स्ट साठी तो R1 P1, सेकंड साठी तो R2 P2, nth नंबर साठी RN PN. P1 च्या जागी M1 V1, P2 च्या जागी M2 V2 आणि PN च्या जागी MN VN अशा प्रकारे पुट केलं. आता पुढे आपल्याला काय पुट करायचंय, V इक्वल्स टू R ओमेगा म्हणजे व्हेलॉसिटीच्या जागी त्यांचे पोझिशन वेक्टर मल्टिप्लाइड बाय त्यांची कॉमन मध्ये असलेली अँग्युलर व्हेलॉसिटी पुट करायचे. सो याला पहिल्यांदा नोट डाऊन करा सो दॅट आय कॅन रब दिस. ठीक आहे, याला इथून पुढे आपण कंटिन्यू करणार आहोत. हे फॉर्म्युले लक्षात ठेवा, हे नोट करायचे तुम्हाला. ठीक आहे, सो आता लक्षात घ्या, फर्स्ट पार्टिकल साठी, सेकंड पार्टिकल साठी, थर्ड पार्टिकल साठी असं n नंबरच्या पार्टिकल पर्यंत काय आलेलं आहे आपल्याकडे. सो फर्स्ट पार्टिकल साठी पहा, L1 इक्वल्स टू काय आले R1 M1 V1, R1 M1 V1, RP होतं त्याला मास इंटू व्हेलॉसिटी लिहिलं, इज इक्वल्स टू R1 M1 ब्रॅकेट मध्ये V इक्वल्स टू काय R ओमेगा म्हणजे याच्यासाठी येईल ती R1 ओमेगा. सिमिलरली L2 इक्वल्स टू डायरेक्ट लिहितो मी आता R2 M2 इन ब्रॅकेट R2 ओमेगा. असं आपण nth नंबरच्या पार्टिकल साठी लिहिलं तर ते येईल RN MN ब्रॅकेट मध्ये RN ओमेगा. ठीक आहे, याला इथंच जर सॉल्व्ह केलं व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक आहे, देअरफॉर L1 इक्वल्स टू R1 इंटू R1 त्याचा स्क्वेअर होऊन जाईल म्हणजे येईल M1 R1 स्क्वेअर ओमेगा. L2 इक्वल्स टू M2 R2 स्क्वेअर ओमेगा अँड
एल एन इक्वल्स टू nth नंबरच्या पार्टिकल साठी mn rn स्क्वेअर ओमेगा. काय केलं? व्हीच्या जागी त्यांच्या आर ओमेगाच्या व्हॅल्यू ठेवल्या. ओमेगा सगळ्यांसाठी सेम असल्यामुळे त्याला 1 2 अशा प्रकारचे सफिक्स यूज केलेले नाहीयेत. मग याला सॉल्व्ह केल्यानंतर r1 इंटू r1 त्याचा स्क्वेअर, r2 इंटू r2 त्याचा स्क्वेअर, तर L1 ची व्हॅल्यू आली m1 r1 स्क्वेअर ओमेगा, L2 ची व्हॅल्यू आली m2 r2 स्क्वेअर ओमेगा आणि Ln ची व्हॅल्यू आली mn rn स्क्वेअर ओमेगा. सो द टोटल angular momentum of the body L equals to L1 plus L2 plus dash dash up to Ln असं nth नंबरच्या पार्टिकल पर्यंत. म्हणजे L equals to येईल फर्स्ट साठी काय m1 r1 स्क्वेअर ओमेगा प्लस m2 r2 स्क्वेअर ओमेगा प्लस डॅश डॅश प्लस mn rn स्क्वेअर ओमेगा. ठीक आहे. सो L इक्वल्स टू हा जो पार्ट आहे ओमेगा कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहील m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस डॅश डॅश प्लस mn rn स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर ओमेगा कॉमन. आणि तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शियाचा व्यवस्थित स्टडी केला असेल तर मास इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर हा फर्स्ट पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया, हा सेकंडचा अप टू nth पार्टिकल, म्हणजे हा ब्रॅकेट जो येणार आहे nth पार्टिकल पर्यंत तो बॉडीचा टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया झाला. त्याला ओमेगानं मल्टिप्लाय केलं पुढे ओमेगा ऍज इट इज. सो L इक्वल्स टू काय आलं I इंटू ओमेगा. L इक्वल्स टू काय आलं I इंटू ओमेगा. सो दिस इज द फायनल फॉर्म्युला फॉर दी अँग्युलर मोमेंटम. हा झाला अँग्युलर मोमेंटम साठीचा फायनल फॉर्म्युला. याला व्यवस्थित प्रकारे नोटबुक मध्ये नोट करायचंय. ठीक आहे. या फॉर्म्युल्यावरतीच आपण आता थोडं डिस्कशन करणार आहोत. सो व्यवस्थित लिहा, काहीच नाही, आपण फक्त व्हॅल्यूज पुट करत गेलोय. हे फॉर्म्युले जे होते म्हणजे व्हीच्या ऐवजी आर ओमेगा पुट करणं किंवा मोमेंटम म्हणजे मास इंटू व्हेलॉसिटी असतं ते आपण ऑलरेडी स्टडी केलेलं. याला व्यवस्थित नोट करून घ्या नोटबुक मध्ये. आता त्याच्यावरती थोडं डिस्कशन करूया. पहा, जो पर्टिक्युलरली लिनियर मोमेंटमचा आपल्याकडे फॉर्म्युला आला होता P इक्वल्स टू m इंटू व्ही होता आणि अँग्युलर मोमेंटमचा जो फॉर्म्युला आलाय आपल्याकडे तो I इंटू ओमेगा आहे. आता लक्षात घ्या इथं P म्हणजे काय असतं लिनियर मोमेंटम. P म्हणजे काय असतं लिनियर मोमेंटम. M म्हणजे त्या बॉडीचा काय आहे मास. मात्र लिनियर मोशन मध्ये मास इज द मेजर ऑफ इनर्शिया अँड V इज नथिंग बट द व्हेलॉसिटी. V is nothing but the velocity. So, linear momentum is dependent on inertia in linear motion and the linear velocity. व्यवस्थित लक्षात घ्या. Linear momentum depends on mass, that is the inertia in linear motion and the linear velocity. In the similar way, this angular momentum is dependent on the moment of inertia, that is the inertia in rotational motion and the angular velocity. पहा इक्विव्हॅलन्स पहा. m साठी इक्विव्हॅलन्स आहे m साठी अनालॉगस आहे I, V साठी अनालॉगस आहे ओमेगा आणि P साठी अनालॉगस आहे L. सो दिस इज द अनालॉजी अँड दिस इज द कन्सेप्ट ऑफ लिनियर अँड अँग्युलर मोमेंटम. आणि या दोघातलं रिलेशन जर माहित पाहिजे असेल तर अँग्युलर मोमेंटम L इक्वल्स टू इट इज R इंटू P, म्हणजे हे L आणि P मधलं रिलेशन झालं. ठीक आहे. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ अँग्युलर मोमेंटम. ही आहे अँग्युलर मोमेंटमची कन्सेप्ट. ओके. सो व्यवस्थित त्याला नोटबुक मध्ये नोट करून घ्यायचं आहे. पहा, या अँग्युलर मोशन मध्ये रोटेशनल मोशन मध्ये जेव्हा आपण स्टार्टिंग केली होती तेव्हा आपण कायनेटिक एनर्जीचा जो फॉर्म्युला डिराईव्ह केला होता त्यामध्ये सुद्धा आपण अशा प्रकारची अनालॉजी स्टडी केली होती. पाहिले नसतील तर पहिले व्हिडिओज अगोदर रिवाइज करण्यासाठी पाहून घ्यायचे आहे. ठीक आहे. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम नेमकं काय असतं आणि ते कोणत्या कोणत्या फॅक्टर्स वरती डिपेंड असतं, त्याचे फॉर्म्युले काय काय आहेत ते आपण इथं डिस्कस केलेलं आहे. जसं अँग्युलर मोमेंटमचं डिस्कशन आपण आता केलं तसंच डिस्कशन आता आपल्याला टॉर्क साठीचं करायचं आहे. कशासाठीचं करायचंय टॉर्क साठीचं. लक्षात घ्या, फोर्स एक लिनियर टर्म आहे किंवा लिनियर मोशन मधली टर्म आहे
त्याच्याशी इक्विव्हॅलंट असलेली रोटेशनल मोशन मधली टर्म म्हणजे टॉर्क आहे. ठीक आहे. फोर्स इज अ लिनियर टर्म. लिनियर मोशन मध्ये फोर्स जे काम करतं तेच काम टॉर्कचं असतं. काय करण्याचं? फोर्स सारखंच काम करण्याचं. कोणत्या मोशन मध्ये? रोटेशनल मोशन मध्ये. नाव इन न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, in Newton's laws of motion, we have studied that force is responsible for any change, or simply force काय करत असतो? Force produces acceleration. Force produces acceleration. मग फोर्सनं प्रोड्यूस केलेलं ऍक्सेलरेशन हे लिनियर ऍक्सेलरेशन असेल, तर टॉर्क सुद्धा काय करेल? इट ऑल्सो प्रोड्युसेस ऍक्सेलरेशन, बट इट इज अ अँग्युलर ऍक्सेलरेशन. अँग्युलर ऍक्सेलरेशन म्हणजे काय पहा, जसं आपण लिनियर मोशन मध्ये म्हणत असतो, व्यवस्थित लक्षात घ्या कन्सेप्ट वाईज. जसं आपण लिनियर मोशन मध्ये म्हणतो, जोपर्यंत एखाद्या ऑब्जेक्ट वरती फोर्स ऍक्ट होणार नाहीये. एखादा ऑब्जेक्ट समजा लिनियर मोशन मध्ये आहे, मात्र त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती कॉन्स्टंट आहे, इट इज इन युनिफॉर्म लिनियर मोशन. तर त्या युनिफॉर्म लिनियर मोशन मध्ये असलेल्या ऑब्जेक्ट मध्ये जर तुम्हाला बदल घडवून आणायचा आहे, त्याची व्हेलॉसिटी चेंज करायची आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जर ऍक्सेलरेशन प्रोड्यूस करायचं असेल, तर त्या ऑब्जेक्ट वरती फोर्स अप्लाय करावा लागतो. इन द सेम वे जेव्हा तुम्हाला एखाद्या कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटीनं रोटेट होणाऱ्या बॉडीमध्ये, जर अँग्युलर ऍक्सेलरेशन प्रोड्यूस करायचं असेल, म्हणजे त्याची रोटेशन्सची स्पीड जी आहे ती वाढवायची असेल किंवा कमी करायची असेल, तर तुम्हाला काय करावा लागतो? टॉर्क अप्लाय करावा लागतो. काय अप्लाय करावा लागतो? टॉर्क. टॉर्क काय असतो याची कन्सेप्ट सुद्धा आपण ऑलरेडी स्टडी केली होती लॉज ऑफ मोशन मध्ये. तिथं आपण टॉर्कचं फोर्स सोबतचं रिलेशन स्टडी केलं होतं. इथं या चॅप्टर मध्ये आपल्याला टॉर्कचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे. इथं आपल्याला टॉर्कचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचा आहे. लक्षात येते पहा. सो काय होतं, आपण सांगतो की जर व्हेलॉसिटीच्याच डायरेक्शन मध्ये फोर्स लागला तर स्पीड वाढते, व्हेलॉसिटीच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये फोर्स लागला तर स्पीड कमी होते. तसंच टॉर्कचं असतं. एखादी बॉडी रोटेट होत असताना तिचं रोटेशन ज्या डायरेक्शन मध्ये होत आहे त्याच डायरेक्शन मध्ये तुम्ही जर टॉर्क अप्लाय केला, तर ऑब्व्हियसली रोटेशन पर मिनिट किंवा पर सेकंड जे आहेत, जे काय असेल तुम्ही मेजरमेंटसाठी यूज केलेलं युनिट, ते इन्क्रीज होतील. आणि तेच बॉडी अशी रोटेट होत असताना, सिम्पली आपण त्याला आणखी वर्डिंग मध्ये सिम्प्लिफाय करूयात. जर बॉडीचे रोटेशन क्लॉकवाईज होत असतील आणि तुम्ही अप्लाय केलेला टॉर्क सुद्धा क्लॉकवाईज असेल, तर रोटेशन्स पर युनिट टाइम इन्क्रीज होतील. आणि जर बॉडी रोटेट क्लॉकवाईज होत असताना तुम्ही अँटी क्लॉकवाईज टॉर्क अप्लाय केला, तर रोटेशन्स पर युनिट टाइम हे डिक्रीज होतील. म्हणजे फोर्स या लिनियर टर्म साठी अनालॉगस असणारी जी टर्म आहे दॅट इज नथिंग बट द टॉर्क. आणि त्या टॉर्कच मोमेंट ऑफ इनर्शियाच्या टर्म्स मध्ये इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचे. त्या टॉर्कच मोमेंट ऑफ इनर्शियाच्या टर्म्स मधलं इक्वेशन फाइंड आउट करायचे. ते कशा प्रकारे केलं जातं ते पहा. आता तुम्हाला जर हे आत्ताचं अँग्युलर मोमेंटमचं व्यवस्थित लक्षात आलं असेल, तर हे टॉर्कचं सुद्धा व्यवस्थित लगेच लक्षात येईल. ठीक आहे. सो त्यासाठी मी काय करतोय, परत तीच इरेग्युलर शेप असलेली बॉडी ड्रॉ करतोय. ती इरेग्युलर शेप असलेली बॉडी या ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या अराउंड रिव्हॉल्व होत आहे. परत तिचे आपण कन्सिडर करणार त्या बॉडीचं टोटल मास m. ती बॉडी मेड अप ऑफ n नंबर ऑफ पार्टिकल्स, m1 ज्यांचं पहिल्याचं मास m1, दुसऱ्याचं m2 अप टू असं nth नंबरच्याच मास आहे समजा mn. त्यांचे पोझिशन वेक्टर्स r1, r2 आणि r3. ही झाली त्यांच्या लिनियर ऍक्सेलरेशनची डायरेक्शन. a1 हा a2 आणि हा an. ठीक आहे. आता लक्षात घ्या, टॉर्क जो असतो आपण स्टडी केलं होतं ऑलरेडी लॉज ऑफ मोशन मध्ये. सो टॉर्क इज आर बार क्रॉस एफ बार, म्हणजेच टॉ इक्वल्स टू आर एफ साइन थिटा इफ थिटा इक्वल्स टू 90 डिग्री, टॉर्क इक्वल्स टू आर एफ. आता लक्षात घ्या,
या जर यांच्या लिनियर ऍक्सेलरेशनच्या डायरेक्शन असतील तर त्याच फोर्सच्या डायरेक्शन आहेत. म्हणजे पोझिशन वेक्टर आणि अप्लाइड फोर्स इथं परपेंडिक्युलर असल्यामुळे आपण टॉर्क साठीचा आर इंटू एफ हाच फॉर्म्युला यूज करणार आहोत. ठीक आहे. सो व्यवस्थित त्याला नोट डाऊन करून घ्या. पहिल्यांदा रफ करतोय. कारण पहा ऍक्सेलरेशन ज्या डायरेक्शन मध्ये असतं, समजा असं असतं फोर्स इकडे ऍक्ट झालाय तर त्याच डायरेक्शन मध्ये ऍक्सेलरेशन प्रोड्यूस होतं. कारण फोर्स इक्वल्स टू मास इंटू ऍक्सेलरेशन असतं. हे स्केलार असल्यामुळे या दोघांच्या डायरेक्शन सेम असतील. मग फर्स्ट पार्टिकलचं ऍक्सेलरेशन, सेकंडचं ऍक्सेलरेशन, थर्डचं, म्हणजे त्यांच्या फोर्सेसच्या डायरेक्शन सुद्धा त्याच आहे. आणि जेव्हा फोर्सची डायरेक्शन ही या पर्टिक्युलर पोझिशन वेक्टरला परपेंडिक्युलर असते, म्हणजेच लिनियर ऍक्सेलरेशनची डायरेक्शन या पोझिशन वेक्टरला परपेंडिक्युलर असते, तेव्हा तुम्ही टॉर्कचा डायरेक्टली आर इंटू एफ फॉर्म्युला यूज करू शकता. आता परत मी ते सगळं लिहित बसत नाही. यांचे M1, M2, MN मासेस आहेत. R1, R2, R3 अशा प्रकारचे त्यांच्या पोझिशन वेक्टर्स आहेत. A1, A2, A3 हे त्यांचे अप टू AN हे त्यांचे लिनियर ऍक्सेलरेशन आहेत. ओके. सो आता व्यवस्थित लक्षात घ्या. सो सगळ्यात पहिलं काम काय करणार आपण, फोर्स साठीचं इक्वेशन लिहिणार. सो फोर्स इक्वल्स टू F1 इक्वल्स टू M1 A1. ओके. त्यानंतर F2 इक्वल्स टू सेकंड पार्टिकल साठी इट इज अ M2 A2 अप टू Fn इक्वल्स टू Mn AN. ठीक आहे. हे झाले फोर्स साठीचे इक्वेशन. हे कशासाठीचे इक्वेशन झाले, फोर्स साठीचे. आता आपल्याला टॉर्क साठीचे इक्वेशन्स लिहायचे. कशासाठीचे इक्वेशन लिहायचे, टॉर्क साठीचे. सो टॉर्क काय असतो, इट इज RF. हे दोघं एकमेकांना परपेंडिक्युलर असताना टॉर्क असणार आहे आर इंटू एफ. सो फर्स्ट पार्टिकल साठी काय येईल मग टॉर्क, τ1 इक्वल्स टू R1 F1 दॅट इज R1 इंटू M1 A1. R1 इंटू M1 A1. ठीक आहे. त्यानंतर सेकंड पार्टिकल साठी आणखी एक फॉर्म्युला तुम्हाला माहित पाहिजे, तो असा आहे A इक्वल्स टू R अल्फा असतं. A इक्वल्स टू काय असतं, R अल्फा. म्हणजे लिनियर ऍक्सेलरेशन हे R इंटू अल्फा असतं. हे आपण ऑलरेडी सर्क्युलर मोशन मध्ये स्टडी केलेलं आहे. ठीक आहे. लगेच व्हॅल्यूज पुट करणार आहे मी त्यामध्ये. अल्फा मात्र सेम आहे सगळ्यांसाठी. जसं अगोदरच्या पॉइंट मध्ये ओमेगा सगळ्यांचं कॉमन होतं. म्हणजे काय, तर इथं बॉडी ऍक्सेलरेटेड रोटेशनल मोशन मध्ये आहे. म्हणजे जरी पार्टिकलचे ऍक्सेलरेशन वेगवेगळे असतील, लिनियर ऍक्सेलरेशन, मात्र या सगळ्यांमध्ये कॉमन गोष्ट आहे ती म्हणजे सगळ्यांचं अँग्युलर ऍक्सेलरेशन एकच असणार आहे. अँग्युलर ऍक्सेलरेशन सगळ्या पार्टिकलचं एकच असणार आहे. बरोबर आहे. म्हणून आपण A च्या जागी A1 च्या जागी R1 अल्फा 1 पुट करणार. म्हणजे R1 M1 A1 च्या जागी R1 अल्फा. अल्फा 1 घ्यायची गरज नाही, कारण अल्फा म्हणजेच अँग्युलर ऍक्सेलरेशन सगळ्या पार्टिकल साठी सेम आहे. सिमिलरली टॉर्क 2 विल बी इक्वल्स टू R2 M2. ठीक आहे. याला एकदाच एकाच जागी सॉल्व्ह करूयात सगळं. पहिल्यांदा फर्स्ट पार्टिकलचं कम्प्लीट करून घेऊया. पहा काय आपल्याकडे, फोर्स इक्वल्स टू मास इंटू ऍक्सेलरेशन. कॉमन गोष्ट एकच आहे सगळ्या पार्टिकल साठी, ती म्हणजे अल्फा. टॉर्क पहिल्यासाठीचा टॉर्कचा फॉर्म्युला आपण आर इंटू एफ यूज करणार, कारण हे दोघे एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. मग फर्स्ट पार्टिकल साठी तो R1 F1. F1 च्या जागी M1 A1 पुट केलं आणि A1 च्या जागी R1 अल्फा. आता R इंटू आर त्याचा स्क्वेअर येईल, म्हणजे येईल M1 R1 स्क्वेअर अल्फा. सो सिमिलरली लिहायचं आता डायरेक्टली लिहू शकता तुम्ही. τ2 इक्वल्स टू M2 R2 स्क्वेअर अल्फा and up to τn equals to Mn Rn square alpha. So total torque τ equals to काय आला, τ1 plus τ2 plus dash dash up to plus τn. So this torque τ equals to τ1 काय आहे, M1 R1 square alpha plus τ2 M2 R2 square alpha plus dash dash प्लस Mn Rn स्क्वेअर अल्फा. ठीक आहे. सो दिस टॉर्क विल बी इक्वल्स टू हे M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस अप टू Mn Rn स्क्वेअर अल्फा ब्रॅकेटच्या बाहेर आला. आता इथं व्यवस्थित पहा, हा ब्रॅकेट जर काय असेल तर M1 R1 स्क्वेअर फर्स्ट पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया,
m2r2 सेकंड पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया, म्हणजे ही सगळ्या पार्टिकलच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची ऍडिशन आहे ब्रॅकेटमध्ये, म्हणजे टर्व इक्वल्स टू येईल I इंटू अल्फा, हा टॉर्क साठीचा मोमेंट ऑफ इनर्शियाच्या टर्म्स मधला फायनल फॉर्म्युला झाला. दॅट इज द टॉर्क इक्वल्स टू I इंटू अल्फा. ठीक आहे. सो दिस इज द हाऊ टू कॅल्क्युलेट द टॉर्क. प्रोसिजर तीच आहे. आपण एक इरेग्युलर शेपची बॉडी कन्सिडर करतो, त्या बॉडीवरती n नंबर ऑफ पार्टिकल्स कन्सिडर करतो ज्यांचे मासेस m1 m2 अप टू mn असतात, ज्यांच्या लिनियर व्हेलॉसिटीज लिनियर ऍक्सेलरेशन या टर्म वेगवेगळ्या असतील, मात्र अँग्युलर व्हेलॉसिटी अँग्युलर ऍक्सेलरेशन या टर्म्स सगळ्या पार्टिकलसाठी कॉन्स्टंट असतील. ही एक सिंपल आणि सेम प्रोसिजर आहे. आपण ही कायनेटिक एनर्जी मध्ये, त्यानंतर अँग्युलर मोमेंटम मध्ये आणि आता टॉर्कच्या कन्सेप्ट मध्ये युज केलेली आहे. ठीक आहे. सो व्यवस्थित त्याला नोट डाऊन करा. परत एकदा त्या I अल्फा वरती आपण डिस्कशन करणार आहोत. सो फायनली टॉर्कचा फॉर्म्युला जो आपल्याला मिळालेला आहे दॅट इज I इंटू अल्फा. टॉर्क मध्ये एक लक्षात ठेवा, जे काम फोर्स लिनियर मोशन मध्ये करतं तेच काम टॉर्क हे रोटेशनल मोशन मध्ये करत असतो. सो फोर्सचा फॉर्म्युला मास इंटू ऍक्सेलरेशन असतो, टॉर्कचा फॉर्म्युला त्याच्या टर्म्स मध्ये I इंटू अल्फा आला. पहा, सो इथं मास आहे म्हणजेच तो एक लिनियर मोशन मधला इनर्शिया आहे आणि हे लिनियर ऍक्सेलरेशन आहे. हे लिनियर ऍक्सेलरेशन आहे ज्या दोघांवरती फोर्स कॅल्क्युलेशन्स डिपेंड असतात. तसंच पहा इथं टॉर्क सुद्धा रोटेशनल मोशन मधला इनर्शिया आणि रोटेशनल मोशन मधला ऍक्सेलरेशन म्हणजेच अँग्युलर ऍक्सेलरेशन वरती डिपेंड असतो. ओके. पहा, फोर्स हा लिनियर मोशन मधली टर्म आहे ज्याचा अनालॉगस अल्फा आहे, m चा अनालॉगस I आहे आणि a चा अनालॉगस अल्फा आहे. ठीक आहे. f चा अनालॉगस टॉ, m चा अनालॉगस I आणि a चा अनालॉगस अल्फा. सो दिस इज द एक्सप्लेनेशन ऑफ द टॉर्क. ओके. सो अशा प्रकारे आपण टॉर्क कॅल्क्युलेट करू शकतो आणि टॉर्कचं फोर्स सोबतचं रिलेशन आहे टॉ बार इक्वल्स टू आर बार क्रॉस एफ बार. हा पोझिशन वेक्टर आणि फोर्सचा क्रॉस प्रोडक्ट असतो. हे आपण या ठिकाणी ऑलरेडी स्टडी केलेलं होतं लॉज ऑफ मोशन मध्ये. ओके. सो आज आपण 3 इम्पॉर्टंट कन्सेप्ट स्टडी केल्या. पहिली आपण स्टडी केली दॅट इज द रेडियस ऑफ गायरेशन, सेकंड वन आपण स्टडी केली अँग्युलर मोमेंटम अँड थर्ड वन इज द टॉर्क. ठीक आहे. सो एवढ्या तिन्ही कन्सेप्टचा तसंच मागे झालेल्या लेक्चरचा सुद्धा डिटेलमध्ये स्टडी करायचा आहे. काही डाऊट्स असतील तर लगेच विचारायचे आहेत आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील लेक्चर संबंधी त्या सुद्धा कळवायच्या आहेत. ठीक आहे. सो आजचं लेक्चर आपण इथंच कन्क्लूड करत आहोत. स्टडी वेल, हॅव अ नाईस डे अँड थँक यू अँड ऑल्सो सबस्क्राईब दी चॅनल.